वाटत असेल तुम्हाला आमचा ट्रॅक्टर लय कामं करतो, बैल आमची कामं कमी करत होती, पण बैलांच्या खुरांच्या पायामुळे मिळालेला आशीर्वाद शेतकऱ्याला वर्षभर पुरत होता, हे पण लक्षात ठेवा. बैला भाळाची कृपा, बैल धरतीचा जप, काळ्या मातीची पुण्याई, बैल फळलेले तप, बैल चंद्राचा वारस, बैल सूर्याचा वंशज, बैल माझ्या गोठ्यातला पिढ्या पिढ्याचा प्रवास, बैल कैलासाचा नंदी, शिवशंभूची हो भक्ती, कुणब्याची जाय होतो महादेवाची भक्ती. बरं झालं बैलगाडा शर्यती चालू झाल्या, बरं झालं बैलगाडा शर्यतीचं वेड पोरांना लागलंय. त्यांना नावं नका ठेवू माझ्या दादानो, अजूनही संस्कृती जतन करण्याचं काम ती पुरं करतायत. अजूनही त्या बैलांवर मुक्या चित्राबावर प्रेम करण्याचं काम ती लेकरं करतायत. आजही बैलगाडा शर्यतीचा नाद एखाद्याला असेल ना तर त्याला माझे धन्यवाद आहेत. अरे त्याच्यामुळं आज तरी आमचा भारत मातेतला गोवंश म्हणजे आमचा नंदी ताकदीनं माणसं जिवंत ठेवतो. म्हणून बैलगाडा शर्यतीचं आयोजन करणाऱ्याला धन्यवाद, बैलगाडा शर्यतीमध्ये सहभागी होणाऱ्याला धन्यवाद, आणि बैलगाडा शर्यत चांगली झाली पाहिजे याकरता सहकार्य करणाऱ्या माणसांना धन्यवाद आहेत. तो नंदी आहे, आणि नंदीची जोपासना करणारी पोरं हे महादेवाचे भक्त असतात, हे कधी विसरू नका. त्यांना नावं ठेवू नका पाहिजे. आणि नाही तरी सद्गुरू बाळूमामांचा अवतार कशासाठी, जरा इकडं कान देऊन ऐका. जगाला ज्ञान कमी पडलं तेव्हा ज्ञानोबराय अवताराला आले. जगाला वैराग्य काय कळण्यासाठी तुकोबराईने अवतार घेतला. भक्ती काय असते हे शिकण्यासाठी जनाबाई अवतरल्या. प्रेम म्हणजे काय हे जगाला शिकावं याच्याकरता नामदेव महाराज आले. शेती कशी करावी हे जगाला कळण्यासाठी सावता महाराजाचा जन्म आहे. आपलं कर्म किती प्रामाणिकपणानं करावं यासाठी गोरोबा काकाचा जन्म आहे. आणि जगाला संस्कार कशाला म्हणतात हे कळण्याकरता सद्गुरू बाळूमामांचा अवतार आहे. दरबारात चुकारपणा चालत नाही. सप्ताह करणं तरी काय सोपं वाटलं का तुम्हाला? पुढं होऊन करणं तरी काय सोपं आहे का? ज्याला शिंबूड पुसायला येत नाही त्याचं बोलणं खावं लागते. पण तरी सुद्धा पुढं होऊन काम करणाऱ्या माणसानं खचायचं. त्याचं कारण सांगतो, कान इकडे द्या. जंगल पेटलं आणि पेटलेल्या जंगलाला आग लागली. चिमणीने एक प्रयोग केला. चोचीत पाणी घेतलं, आगीवर टाकलं. 15 मिनिटानंतर एक चतुर कोल्हा चिमणीच्या समोर आला. चिमणे, काय गरज आहे तुझे हे जंगल विझवण्याची? तुझ्या एकटीकडनं आग विझणार नाही, मग कशाला आग विझवते? चिमणी म्हणाली, मलाही माहित आहे. मी एकटीनं पळून आभाळ फाटले, आता शिवता येत नाही. मी एकटीनं पळून काहीच होत नाही, पण तरी मी प्रामाणिकपणा सोडणार नाही. का? ज्या दिवशी इतिहासाचं पुस्तक लिहिलं जाईल त्या दिवशी आग विझवणाऱ्याच्या यादीला माझं पहिल्या क्रमांकाला नाव असेल आणि बाकीच्याची नावं खाली असतील. तसं 3रं वर्ष आहे. भविष्यात याच मातीवर 50वं वर्ष संपन्न होणार आहे. हा बाळूमामाचा तुम्हाला आशीर्वाद आहे. एखाद्याचं चांगलं नाही करता आलं तर करू नका, पण कमीत कमी त्याच्या पापात सहभागी होऊ नका. एखाद्याला चांगलं नाही म्हणता आलं म्हणू नका, पण एखाद्याला त्याच्या पाठीमागं नावं ठेवू नका. देवाची भक्ती करता नाही आली तर करू नका, पण जे माणसं देवाची बाळूमामाची भक्ती करतायत ना त्यांना कधी नावं ठेवू नका. माणसाचा हिरमोड करणं हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे. 3 गोष्टी कधीच कोणाला सोबत भेटू नयेत. 1, आयत तारुण्य भेटू नये. ऐकताय ना? आयता खिशात पैसा कधी भेटू नये, आणि रिकामा वेळ कधी माणसाला भेटू नये. या 3 गोष्टी कधी भेटू नये. माझे पाया पडून विनंती, तुमच्या पोरानं तुम्हाला जर चांगलं सांभाळावं वाटत असेल तर या 3 गोष्टीची काळजी घ्या. तुमच्या पोराला अंगातली ताकद नुसती फुकट भेटू देऊ नका. लय जाडजूड आहे. बुलेटवर बसतो, पुंगळी काढतो आणि गावातल्या पोरींच्या मागं पळतो. काय जाळायची तब्येत त्याची? तब्येत असेल तर अंगातली ताकद जपून वापरा. आपल्या अंगातलं बळ सेवेसाठी वापरा. आपल्या अंगातलं बळ देवासाठी वापरा. आपल्या अंगातलं बळ धर्मासाठी वापरा.